नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव के सराव मध्ये आज आपण राज्यशास्त्रामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यावर काही प्रश्न बघणार आहोत। पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे जरी तुम्हाला पुस्तकामध्ये दोन वेगवेगळे टॉपिक्स दिले असले तरी सुद्धा तुम्ही याला एकच टॉपिक मानू शकता, कारण की मंत्रिमंडळ जे आहे ते तर पंतप्रधानांनीच बनवलेलं असतं। इनफॅक्ट पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचाच भाग असतात, त्यामुळे आपल्याला दोघांचाही एकत्रच अभ्यास करणं खूपच महत्त्वाचं आहे। आणि दोन्हीही एकदम किंवा तुम्ही म्हणू शकता हा टॉपिकच एकदम लहान आहे, परीक्षेला पण भरपूर वेळा यावर प्रश्न विचारले जातात जरी टॉपिक लहान असला तरी। आता आज आपण जे प्रश्न घेतले आहेत ना लेक्चर मध्ये, त्यामध्ये ऑलमोस्ट तुमचा पूर्ण टॉपिक कव्हर होणार आहे, त्यामुळे परीक्षेला कोणताही प्रश्न आला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावर तरी त्याचा आन्सर तुम्हाला एक्झामला येणारच आहे। ओके, आणि या लेक्चरची पीडीएफ तुम्ही आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता, तसंच त्याचं ऑडिओ सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि तसंच महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे आपल्या राज्यसेवा 2020 या कोर्सचं ॲडमिशन सध्या सुरू आहे। तुम्ही इंटरेस्टेड असाल, राज्यसेवेला पुढच्या वर्षीसाठी प्रिपेअर करताय तर नक्की या बॅचला ॲडमिशन घ्या, तुम्हाला नक्कीच यातून खूप फायदा होईल। ओके, आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला आणि वळूया पहिल्या प्रश्नाकडे। पहिलाच प्रश्न काय विचारला इथे तर, पंतप्रधान हा राज्याच्या नौकेचे कप्तान आहे असे मत भारताच्या पंतप्रधानासंबंधी कोणी मांडलेले आहे। तुम्हाला ना अगदी मी पहिल्यापासून जेव्हा सराव के सराव घेते तेव्हापासून सांगत आली आहे की आपल्या राज्यघटनेबद्दल किंवा एखाद्या पदाबद्दल जे वेगवेगळी मतं मांडली जातात ना, ती नेहमी करत जा, थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा, कारण की परीक्षेला भरपूर वेळा ना आतापर्यंत त्यावर प्रश्न विचारले गेलेत। तसंच ना आपल्या भारताच्या पंतप्रधानांबाबतीत म्हणजे त्यांचं जे पद आहे किंवा त्यांचे जे अधिकार आहेत, कार्य आहेत, याबद्दल बऱ्याच जणांनी त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट्स मांडलेले आहेत। स्टेटमेंट मांडलेले आहेत म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता की काही अशी मतं मांडलेली आहेत, ती भरपूर वेळेला परीक्षेला आतापर्यंत विचारली गेलेत। मग आता हे जे आपण मत बघतोय की पंतप्रधान हा राज्याच्या नौकेचा कप्तान आहे, हे जे सेंटेन्स आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे आपल्या पंतप्रधानांबद्दल, ते कोणी केलेलं आहे? लॉर्ड मोर्ले, मनरो, रॅमसे मूर की HRG ग्रीव्स? हे स्टेटमेंट केलेलं आहे मनरो याने। आता आपण ना सगळ्यांचे सेंटेन्स बघून घेऊया किंवा सगळ्यांनी काय काय विधानं केलेली आहेत ते बघून घेऊया। लॉर्ड मॉर्ले काय म्हणाला इथे तर, पंतप्रधानाला काय म्हणालाय? समानांतील प्रथमे। पंतप्रधान कोण आहे? समानांतील प्रथम। तसंच अजून म्हणून त्याने पंतप्रधानाला अजून एक संबोधित केले, ते म्हणजे मंत्रिमंडळ रूपी कमानीची आधारभूत शिला। तसंच रॅमसे मूर काय म्हणतोय? पंतप्रधान हा राज्याच्या नौकेचे सुकाणू चालवणारा खलाशी आहे। HRG ग्रीव्स म्हणतात सरकार हे देशाचं स्वामी आहे आणि पंतप्रधान हा सरकारचाच स्वामी आहे। हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, विचारलं जाऊ शकतं। आणि जेनिंग्स म्हणतात सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानांतील प्रथम आहे। आता इथे तुम्हाला या दोन गोष्टी समान सेम वाटू शकतात, पण जो डिफरन्स आहे तो थोडासा समजत जा। लॉर्ड मॉर्ले फक्त बोलतोय समानांतील प्रथम आहे, जेनिंग्स म्हणतोय सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानांतील प्रमुख आहेत। ओके, तर असे जे वेगवेगळं मतं आहेत ती नक्की तुम्ही लक्षात ठेवू शकता। आपल्याला आन्सर मिळालेलं काय आहे उत्तर इथे तर पर्याय क्रमांक दुसरा। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न सुद्धा थोडासा त्याच प्रकारातला आहे, त्याच प्रकारामध्ये मोडतो। तर हा प्रश्न दिलाय, भारताच्या राष्ट्रपतींची नव्हे तर पंतप्रधानांची तुलना अमेरिकन राष्ट्रपतींशी केलेली योग्य होईल। आता आपल्याकडे राष्ट्रपती हे कसं पद आहे? एक नामधारी पद आहे। ओके, आणि तिथेच कार्यकारी पद कोणतं आहे आपल्याकडे? कार्यकारी काम कोण करतं तर पंतप्रधान करतात, राईट। आणि पंतप्रधान हे एक असं पद आहे आपल्या भारतामध्ये की ते सगळ्या प्रकारची कामं करतात आणि त्याच प्रकारचे अधिकार, सिमिलर अधिकार अमेरिकेच्या राष्ट्रपतींना किंवा आपण त्यांना म्हणतो राष्ट्राध्यक्षांना मिळालेले आहेत। म्हणूनच हे सेंटेन्स केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विधान आहे। हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तर, भारताच्या राष्ट्रपतींची नव्हे तर पंतप्रधानांची तुलना अमेरिकन राष्ट्रपतींशी केलेली योग्य होईल। आता याची कारणं पण आहेत बरीचशी, ते म्हणजेच काय, पंतप्रधान हे एक केंद्र शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून काम करतात। म्हणजेच समजा कोणकोणत्या जर मोठ्या योजना असतील, धोरणं असतील,
महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स असतील, ओके, या कोणाकडून केल्या जातात आपल्याकडे? भरपूर वेळा पंतप्रधानांकडूनच केल्या जातात. मग अशाच प्रकारचं काम अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष करत असतात, राईट, म्हणजेच ते शासनाचे प्रमुख असतात, राष्ट्राचं नेतृत्व करत असतात, सेवांचं राजकीय प्रमुख म्हणून ते कार्य करत असतात. म्हणजेच पंतप्रधान देशाचं राजकीय सुद्धा आणि प्रशासकीय सुद्धा दोन्ही व्यवस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका असते आणि अशाच प्रकारची भूमिका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची असते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं इथे मत आहे. ओके, तर इथे उत्तर काय आहे आपलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आता आपण बघूया. खालीलपैकी कोणते पंतप्रधानांनी आधी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे? आता इथे लक्षात असलंच पाहिजे, हे पूर्ण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. भरपूर वेळा पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न काय विचारला इथे तो लक्षात ठेवायचे. असे कोणते पंतप्रधान आपल्या देशाचे होऊन गेलेत की ज्यांनी ऑलरेडी म्हणजे पंतप्रधान बनण्याआधी कोणत्या तरी राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पद भूषवलेले? ऑप्शन मध्ये आपल्याला दिलंय चरण सिंग, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, व्ही.पी. सिंग आणि I.K. गुजराल. तर यामध्ये चरण सिंग, मोरारजी देसाई आणि व्ही.पी. सिंग या 5 जणांमधून या तिघांनी याआधी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेले, म्हणजे इथे अ वर्ड पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. फक्त हे तिघच जण नाहीयेत, याबरोबर अजून काही असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेले. मोरारजी देसाई, चरण सिंग तर आपण बघितले, त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव, एच.डी. देवेगौडा आणि शेवटचे म्हणजे नरेंद्र मोदी. हे सुद्धा आधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. इनफॅक्ट जेव्हा 2014 मे मध्ये निकाल लागले त्यावेळेला सुद्धा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. जसे ते पंतप्रधान बनले त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. गुजरातचे मुख्यमंत्री ते त्याआधी 4 वेळा होते. 2001 ते 2014 पर्यंत ते 4 वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. त्याचप्रमाणे जर मोरारजी देसाईंच्या बाबतीत आपण बघितलं तर 1952 ते 1956, आता या कालखंडामध्ये महाराष्ट्र नव्हतं, बॉम्बे मुंबईचं राज्य होतं, मुंबई प्रांत होतं, तर त्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई त्या काळासाठी. त्यानंतर तसंच ते जेव्हा पंतप्रधान बनले 1977ला ते जनता पक्षाचे होते ना, राईट, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आणि मोरारजी देसाई हे काँग्रेस व्यतिरिक्त पहिले असे पंतप्रधान होते जे काँग्रेस व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षातून आलेले होते. कोणता पक्ष होता मोरारजी देसाई यांचा? तर जनता पक्ष. ओके, तसंच जे चरण सिंग आहेत ते याआधी म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर उत्तर प्रदेश म्हणून व्ही.पी. सिंग सुद्धा उत्तर प्रदेशचेच मुख्यमंत्री होते. ते आय थिंक एका वर्षासाठीच होते, 1989 डिसेंबर पासून तर ते 1990च्या नोव्हेंबर पर्यंत. ओके, एकदम लहान काळासाठी आघाडी सरकारचे ते पंतप्रधान झालेले. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव हे दक्षिण भारतातून साऊथ मधून आलेले पहिलेच पंतप्रधान होते, राईट. ते पंतप्रधान कधी झालेले? 1991 मध्ये आणि 1996 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं होतं. बघा, पंतप्रधानांचा जो कालावधी आहे किंवा कितव्या लोकसभेमध्ये ते पंतप्रधान होते या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं खूपच गरजेचं आहे. सध्या कितवी लोकसभा चालू आहे? तर 17वी लोकसभा आहे. आणि हे पी.व्ही. नरसिंहराव हे आधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1996 मध्ये एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले, तर ते त्यावेळेला कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. आणि आता शेवटचे जे आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. ओके, तर ही लिस्ट तुमच्या लक्षात राहू द्या. अशीच्या अशी कोण कोण आहेत? मोरारजी देसाई, चरण सिंग, व्ही.पी. सिंग, पी.व्ही. नरसिंहराव, एच.डी. देवेगौडा आणि नरेंद्र मोदी. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. 3 विधानं आपल्याला दिलेली, त्यापैकी जे योग्य विधान आहे ते आपल्याला निवडायचे. पहिलंच विधान दिलंय, संसदेच्या कोणत्याही गृहाची सदस्य नसलेली व्यक्ती 6 महिन्यांसाठी पंतप्रधानपदी नियुक्ती करता येते. आता इथे पंतप्रधानांच्या नियुक्तीबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आपण पूर्ण आन्सर बघून घेऊया, त्यानंतर तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देते. थोडंसं कठीण वाटू शकतं इथे तुम्हाला, पण यासाठीच जे रीडिंग आहे तुमचं, जे वाचन आहे ते चांगलं असलं पाहिजे. तर संसदेच्या कोणत्याही गृहाची सदस्य नसलेली व्यक्ती जी नाही आहे ती 6 महिन्यांसाठी पंतप्रधानपदी नियुक्त होऊ शकते. हे विधान बरोबर आहे.
पंतप्रधान संसदेच्या दोन्हीपैकी एका गृहाचा सदस्य असला पाहिजे, तर हे सुद्धा बरोबर आहे. असं नाहीये की फक्त लोकसभेचाच किंवा राज्यसभेचाच सदस्य असला पाहिजे, तो कोणत्याही एका गृहाचा सदस्य असू शकतो. तसंच राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करताना आपला वैयक्तिक स्वेच्छाधिकार वापरू शकतात, तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं, वरील सर्व विधानं आहेत ती योग्य आहेत. आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर जे पहिलंच विधान आपण बघितलं ना की कोणत्याही गृहाची सदस्य नसलेली व्यक्ती ही 6 महिन्यांसाठी पंतप्रधानपदी नियुक्त करता येते, तर राष्ट्रपती असं करू शकतात त्यांच्या विवेकाधिकाराचा वापर करून, जी व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभा दोघांपैकी एकाचीही म्हणजे सदस्य नाहीये त्या व्यक्तीची नियुक्ती करता येते, पण तिने 6 महिन्यांमध्ये कोणत्याही एका गृहाचं सदस्यत्व मिळवलं पाहिजे. ओके, जर त्याची नेमणूक करण्यात आली ॲज अ पंतप्रधान, पण पंतप्रधान बनल्यानंतर 6 महिन्यांमध्ये कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवलंच पाहिजे. जर ते सदस्यत्व 6 महिन्यांमध्ये मिळालं नाही तर जे पंतप्रधानाचं पद आहे ते रद्द होऊन जाणार आहे. तसंच पंतप्रधान संसदेच्या दोन्हीपैकी एका गृहाचा सदस्य असला पाहिजे अशी सुद्धा तरतूद दिलेली आहे. आणि हा जो निर्णय आहे ना की 6 महिन्यांसाठी पंतप्रधान होऊ शकतो, तर ते 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता. या आधी असं नव्हतं. 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला की असं होऊ शकतं. आता असं का होतं, कारण की आपल्या संविधानामध्ये कुठेच मेन्शन केलेलं नाहीये की जो पंतप्रधान म्हणून नियुक्त होईल तो कोणत्या गृहाचा सदस्य असला पाहिजे किंवा नसला पाहिजे, असं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेला याचे वेगळे वेगळे निष्कर्ष होत गेले आणि आता जे फायनल डिसिजन आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं 1997चं. ओके, आणि तसंच राष्ट्रपती स्वेच्छाधिकाराचा वापर करू शकतात पंतप्रधानांची नेमणूक करताना. पण राष्ट्रपती जर आपण बघायला गेलं तर आधी अशाच व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करतात जी बहुमतात आलेलं पक्ष असतं, जे बहुमतातलं पक्ष असतं त्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती करतात, राईट. पण जर समजा राष्ट्रपती जेव्हा वैयक्तिक स्वेच्छाधिकार वापरतात तर कधी वापरता येतं त्यांना, 2 परिस्थितींमध्ये. अशा 2 सिच्युएशन असल्यावर, पहिली सिच्युएशन म्हणजे जेव्हा लोकसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत नसेल. ओके, म्हणजे अशी सिच्युएशन निर्माण झाली आणि आता तर सध्या भरपूर वेळेला आपल्याला अशी सिच्युएशन निर्माण झालेली दिसून येते, त्यावेळेला मग आघाडी सरकार स्थापन केलं जातं ना, ही गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल. मग जेव्हा असं कोणत्याच पक्षाला बहुमत नसतं त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती लोकसभेतला सर्वात मोठा जो पक्ष असतो त्या मोठ्या पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून शपथ देतात. ओके, आणि असं झाल्यानंतर आता बहुमतात तर तो पक्ष नसतो. ओके, एक तर ती युती असते, आघाडी सरकार असतं, किंवा सर्वात मोठ्या पक्षाला राष्ट्रपती स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक स्वेच्छाधिकाराचा वापर करून हे पद दिलेलं असतं. पण त्यांना मग सहसा त्या पंतप्रधानांना 1 महिन्याचा कालावधी दिला जातो की 1 महिन्यामध्ये त्यांनी लोकसभेमध्ये विश्वासाचा ठराव जिंकला पाहिजे. जर विश्वासाचा ठराव जिंकला नाही तर ते पद जे आहे ते काय होणार आहे, रिक्त होणार आहे. आणि दुसरी परिस्थिती अशी होऊ शकते की ज्या वेळेला अचानक पदावर असताना पंतप्रधानांचा मृत्यू होतो आणि त्यांना कोणताही स्पष्ट उत्तराधिकारी त्यांच्या पक्षातून नसतो, त्यावेळेला राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड कोणत्याही पक्षाला करायला सांगू शकतात. आता इथे कसं आहे, जर समजा पंतप्रधानांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो पक्ष असेल आणि त्यांच्या पक्षाने त्यांच्या बहुमताने त्यांचा उत्तराधिकारी ठरवला असेल ना, तर राष्ट्रपतींना त्याच व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक करावी लागते. पण जर त्यांचा स्वतःमध्येच एखादा नेता ठरत नसेल की कोण उत्तराधिकारी असला पाहिजे, तर राष्ट्रपती स्वेच्छाधिकाराचा वापर करू शकतात. ओके, मग इथे तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व योग्य आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण बघा आत्ताच बघितलं, मी तुम्हाला सांगितलं की जे पंतप्रधान म्हणून नियुक्त करायचे असतात ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात. जनरली तर लोकसभेचेच असतात, कारण की बहुतेक वेळा लोकसभेचा जे निवडणूक होतात त्यामुळे लोकसभेमध्येच त्यांचा नेता असतो.
पण राज्यसभेमधल्या सुद्धा सदस्याची पंतप्रधानपदी नियुक्ती केली जाऊ शकते आणि याचे तर काही एक्झाम्पल सुद्धा आहेत आपल्याकडे। ऑप्शन मध्ये काय काय दिलंय, इंदिरा गांधी, HD देवेगौडा, मनमोहन सिंग आणि IK गुजराल। तर यामध्ये इंदिरा गांधी, मनमोहन सिंग आणि IK गुजराल हे राज्यसभेचे सदस्य असताना त्यांची पंतप्रधानपदी नेमणूक झालेली आहे। त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक पहिला अ, क आणि ड। आता इथे ड आणि क थोडंसं उलट दिलंय, पण लक्ष राहू द्या की कसं असलं पाहिजे उत्तर। ओके, बघा इथे जर तुम्ही बघू शकता की इंदिरा गांधी 1966 मध्ये त्यांची पंतप्रधानपदी नेमणूक झालेली, त्यानंतर HD देवेगौडा 1996 मध्ये, मनमोहन सिंग 2004 मध्ये यांची जेव्हा पंतप्रधान म्हणून नेमणूक झालेली त्यावेळेला ते राज्यसभेचे सदस्य होते। पण आता आपल्याकडे ना जरी अशी तरतूद असली की तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो, आपण जी संसदीय कार्यप्रणाली आहे ती ब्रिटन मधून घेतलेली आहे, पण ब्रिटनची जरी असली तरी ती जशीच्या तशी एकदम चालत नाही। तुम्ही म्हणू शकता सेम टू सेम चालत नाही, काही थोड्याफार चेंजेस इथे आढळून येतात। तर त्यापैकी हे सुद्धा एक बदल आहे। जर तुम्ही ब्रिटनमध्ये बघितलात तर पंतप्रधान हा कनिष्ठ सभागृहाचाच असला पाहिजे, पण आपल्याकडे तसं आहे का, नाही। आणि जे अजून एक ऑप्शन होतं ना HD देवेगौडा, HD देवेगौडा हे 1996 मध्ये हे आधी सदस्य नव्हते, आधी त्यांची नेमणूक करण्यात आली, पंतप्रधान म्हणून त्यांना नेमण्यात आलं, त्यानंतर त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व मिळवलं होतं, म्हणजे ते राज्यसभेचे सदस्य बनले होते। आधी ते राज्यसभेचे सदस्य नव्हते, आधी ते पंतप्रधान बनले, त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य बनले। आणि सदस्य बनण्यासाठी किती महिन्यांचा काळ असावा लागतो, 6 महिन्यांमध्ये हे सदस्यत्व मिळालंच पाहिजे। ओके, त्यानंतर पुढचा आता आपण प्रश्न बघूया, खालील कलम 74 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्या विचारात घ्या। खाली आता कलम 74 मध्ये दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत, मग कोणती दुरुस्ती कशाशी संबंधित आहे ते आपल्याला समजायचंय। आधी कलम 74 काय ते तुम्हाला सांगते। कलम 74 आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित आहे। कलम 74 म्हणतं की राष्ट्रपतीला त्यांचं कार्य करण्यासाठी सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपती त्यांच्या सल्ल्याप्रमाणे काम करतील, असं कलम 74 म्हणते। पण वेळोवेळी ना या कलम 74 मध्ये आर्टिकल 74 मध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही बघाल तर केंद्रीय मंत्रिमंडळाशी मेनली 2च कलम संबंधित आहेत, 74 आणि 75। 74 मध्ये तर सांगितले की केंद्रीय मंत्रिमंडळ असेल, 75 मध्ये मंत्र्यांबाबतच्या ज्या सगळ्या इतर तरतुदी आहेत, जसं त्यांची नियुक्ती, कार्यकाळ, पात्रता, शपथ, त्यांच्या जबाबदाऱ्या, या सगळ्या दिलेल्या आहेत कलम 75 मध्ये। आता आपण प्रश्नाकडे वळूया, जास्त आत्ताच डिटेलमध्ये नाही जायचंय। प्रश्न विधान काय सांगताय, 42व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपती मंत्रिमंडळाला त्यांच्या सल्ल्याचा फेरविचार करण्यास फक्त एकदा सांगू शकतात अशी तरतूद करण्यात आलेली आहे। आता अशी जी ही तरतूद आहे ना ती एका घटना दुरुस्तीनेच करण्यात आलेली आहे, पण ती 42वी घटना दुरुस्ती नाहीये तर 44वी घटना दुरुस्ती आहे। इथे काय होणार आहे की मंत्रिमंडळाने समजा एखादा सल्ला राष्ट्रपतींना दिला, ओके, तर दिल्यानंतर असं ते राष्ट्रपती फक्त एकदाच त्यांचा जो सल्ला आहे तो पुनर्विचारार्थासाठी पाठवू शकतात, पण त्यावर फेरविचार करून मंत्रिमंडळाने पुन्हा तशाच पद्धतीचा सल्ला जेव्हा राष्ट्रपतींना देतात तर दुसऱ्यांदा राष्ट्रपती तो फेटाळू शकत नाही किंवा पुन्हा विचार करण्यासाठी पाठवू शकत नाही। दुसऱ्यांदा आलेल्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतींना काम करावं लागतं किंवा तो सल्ला स्वीकारावा लागतो। तर अशी जी ही दुरुस्ती आहे ना ती घटना दुरुस्ती 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली। मग आता ऑब्व्हियसली ना खाली 44वी घटना दुरुस्ती दिली तर हे वाईस वर्सा असू शकतं, पण त्याचे आधीच प्रेडिक्शन लावत जाऊ नका, थोडंसं नीट वाचत जा। पुढे दिले 44व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींना आपली कार्य पार पडताना पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागेल। तर हे आहे, ही तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या घटना दुरुस्तीने, 42व्या घटना दुरुस्तीने। ओके, तर इथे आय होप तुम्हाला समजलं असेल, राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम तर करतातच, पण त्यांच्यावर जो मंत्रिमंडळाचा सल्ला आहे तो बंधनकारक असतो। 42व्या घटना दुरुस्तीने असं केलं की हा पूर्णपणे सल्ला बंधनकारक केला, पण मग नंतर 44व्या घटना दुरुस्तीने एकदा राष्ट्रपती हा सल्ला फेरविचारासाठी पाठवू शकतात पण दुसऱ्यांदा नाही, असे चेंजेस
करण्यात आले. ओके, तर त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते इथेच दिलेलं आहे. मग उत्तर इथे आपलं काय असणार आहे की दोन्ही विधान जे आहेत ते अयोग्य आहेत, दोन्ही चुकीचे आहेत की नाही. पुढचा प्रश्न बघूया आता. खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते ओळखा. इथे योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. पहिलं विधान दिलंय, पंतप्रधान मंत्रीपदी राज्यसभा व लोकसभेतील निर्वाचित सदस्यांची नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतींना करतात. आता इथे तर राष्ट्रपती खरं तर म्हणायला गेलं तर आपण राष्ट्रपती नियुक्ती करतात असं आपण म्हणतो, पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्र्यांची नियुक्ती करत असतात. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. ओके, आणि इतर मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात. पण आता इथे राज्यसभा आणि लोकसभा यांच्यातले कोणतेही सदस्य मंत्रिपदी निवडून येऊ शकतात. फक्त निर्वाचितच नाहीत तर नामनिर्देशित सदस्य सुद्धा मंत्री बनण्यासाठी पात्र असतात. ओके, त्यामुळे हा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. हे विधान चुकीचं झालं. ओके, फक्त काय दिलं इथे? निर्वाचित. निर्वाचित नाहीये तर निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्यांची नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतींना करतात. ओके, नंतर दिले, दोन्ही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती मंत्री म्हणून नियुक्त होऊ शकत नाही. हे विधान सुद्धा चुकीचं आहे. जर एखादा सदस्य सेम पंतप्रधानांप्रमाणेच इथे जर एखादा सदस्य जर दोन्ही गृहांचा सदस्य नसेल तरी सुद्धा त्याची मंत्री म्हणून नियुक्ती करता येते. म्हणजेच इथे उत्तर काय असणार आहे? योग्य विधान विचारले म्हणजे एकही नाही, एकही योग्य विधान नाहीये. मग आता जेव्हा अशा सदस्याची जो कोणत्याही सभागृहाचा, लोकसभेचा सुद्धा सदस्य नाहीये आणि राज्यसभेचा सुद्धा सदस्य नाहीये आणि त्याची नियुक्ती मंत्री म्हणून केलीये, तर त्याला 6 महिन्यांच्या आत कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागतं. सेम पंतप्रधानांप्रमाणेच आहे की नाही. पुढचा प्रश्न आता आपण बघूया. भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? महत्वाचा आहे हा प्रश्न, ऑलरेडी एकदा आयोगाने विचारलेला आहे. तर भारताच्या कार्यकारी मंडळात कोण कोण येतं? राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, लोकसभा आणि भारताचा महान्यायवादी. यापैकी राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि भारताचा महान्यायवादी हे सगळे कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. म्हणजेच इथे उत्तर काय येणार आहे आपलं? अ, ब, क, ई, पर्याय क्रमांक 3. लोकसभा वगैरे असं काही कार्यकारी मंडळामध्ये येत नाही. लोकसभा तर आपला संसदेचा भाग आहे, राईट. कार्यकारी मंडळ सुद्धा संसदेचाच एक भाग आहे, पण कार्यकारी मंडळामध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. जसं त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्री परिषद आणि भारताचे महान्यायवादी. ओके, भारताच्या महान्यायवादी यांच्याबद्दलची जी तरतूद आहे ती कलम 76 मध्ये देण्यात आलेली आहे. ओके, तर हे सगळे पॉइंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. पुढे आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. अविधान दिलंय, घटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या सर्वोच्च कायदा अधिकाऱ्याची तरतूद दिलेली आहे. आपल्या भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजेच कोण? महान्यायवादी. आताच तुम्हाला याबद्दल मी सांगितलं लास्ट प्रश्नामध्येच. तर यांची जी तरतूद आहे ती घटनेच्या कलम 76 मध्येच दिलेली आहे की भारतासाठी एक महान्यायवादी असावा, त्यालाच आपण म्हणतो तो भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. हे विधान बरोबर आहे. सेकंड विधान दिले, महान्यायवाद्याची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या अधिकारांमध्ये आहे बघा की भारताच्या जे महत्वाच्या पद आहेत तर त्या पदांवर नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. तर त्यामध्ये महान्यायवादी सुद्धा येतात. महान्यायवादी नेमणूक होण्यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता असणं आवश्यक असतं. हे विधान चुकीचं आहे. ज्या व्यक्तीची पात्रता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून होण्याची असते ना, तर त्याच पात्रता महान्यायवादीसाठी सुद्धा आहे तिथे. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता काय असते? एकतर ते भारताचे नागरिक असले पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे काय, त्यांनी उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं पाहिजे किंवा सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात म्हणजे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात किमान 10 वर्ष वकील केलेली असली पाहिजे किंवा ती व्यक्ती एक चांगली कायदेपंडित असली पाहिजे राष्ट्रपतींच्या मते. तर हे काही क्रायटेरिया आहेत जे सर्वोच्च न्यायाधीशांसाठी असतात, तर न्यायालयातल्या न्यायाधीशांसाठी असतात. तर सेम त्याच पात्रता महान्यायवादी
यांच्यासाठी सुद्धा आहेत. मग आता इथे उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3 अ आणि ब ही विधानं योग्य आहेत. क विधान तर चुकीचंच आहे, राईट. आत्ताच आपण ते बघितलं. तर त्याचं स्पष्टीकरण इथे दिलेलंच आहे. कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवाद्याची तरतूद देण्यात आलेली आहे. नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते. तसंच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता त्यांच्याकडे असली पाहिजे. आणि आता महान्यायवादी काम काय करतात ते पण तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना. महान्यायवादींची नेमणूक तर केली, राष्ट्रपती निवड करतायत, म्हणजे एवढं महत्वाचं पद आहे. तर त्यांचं महत्वाचं जर आपण काम बघितलं ना, तर एक असतं ते म्हणजे राष्ट्रपतींना कायद्याविषयक सल्ले देणे. म्हणजे राष्ट्रपतींकडून त्यांना वेळोवेळी जे काही विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला द्यायचा असं राष्ट्रपतींकडून आलं तर त्या कायद्यांविषयक सल्ला ते आपल्या भारत सरकारला देऊ शकतात. ओके. आणि अजून जर वेगळी कोणती कायदेविषयक कामं राष्ट्रपती त्यांना देत असतील तर ते त्यांना करावं लागेल. आणि तसंच महान्यायवादी महत्वाचं काम करतात ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जर भारत सरकार विरोधात किंवा भारत सरकार एखाद्या समजा खटल्यामध्ये असतील तर त्या खटल्यामध्ये भारत सरकार म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी म्हणून त्यांना तिथे हजर राहावं लागेल. ओके. मग हे महत्वाचं काम असतं. म्हणजेच काय, ते भारत सरकारचे एक कायदा प्रतिनिधी असतात. ओके. जर भारत सरकार विरोधात कोणत्याही कोर्टमध्ये जर खटला केला गेला तर त्या विरोधात म्हणजे त्या खटल्या विरोधात सरकारच्या बाजूने ते उभे राहू शकतात. ओके. आणि तसंच ते पदावर कधीपर्यंत असू शकतात तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच असू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे महान्यायवादींनाच आपण म्हणतो अटर्नी जनरल ऑफ इंडिया, AGI. तर हे कॅबिनेटचे सदस्य नसतात. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे, तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते कॅबिनेटचे सदस्य नसतात पण त्यांना संसद सदस्यांप्रमाणेच विशेषाधिकार आणि संरक्षण प्राप्त होतं. ओके. संसद सदस्यांप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त होतात जे आपण विशेषाधिकार ऑलरेडी बघितलेले आहेत. संसद सदस्यांना कोणकोणते विशेषाधिकार असतात, जसं अधिवेशन सुरू असताना किंवा अधिवेशन होण्याआधी 40 दिवस आधी, अधिवेशन संपल्यानंतर 40 दिवस नंतर त्यांना अटक करता येत नाही फौजदारी खटल्यामध्ये, दिवाणी खटल्यामध्ये. त्याचप्रमाणे ते न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी सुद्धा मना करू शकतात. तर असे जे सगळे विशेषाधिकार आहेत ते यांना मिळतात, महान्यायवादी यांना मिळतात, पण ते कॅबिनेटचे सदस्य नसतात. ओके. तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत महान्यायवादीबद्दल. पुढे आता आपण बघूया खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती ते निवडा. पहिलं विधान दिले 81व्या घटना दुरुस्तीने मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही अशी तरतूद करण्यात आली. आता हे जे विधान आहे ना ते चुकीचं आहे. आपल्याकडे तरतूद तर अशी आहे की जी मंत्र्यांची म्हणजे मंत्रिमंडळामधली जी संख्या आहे मंत्र्यांची ती लोकसभेमध्ये जेवढे एकूण सदस्य आहेत त्यांच्या 15% जास्त नाही पाहिजे. जर समजा मंत्र्यांची संख्या जास्त असेल तर किती सारे मंत्री होतील ना. ऑलरेडी जे मंत्री आहेत ते 50 ते 70 एवढे मंत्री असतात जर आपण बघायला गेलो तर. ओके. त्यामध्येच कॅबिनेट मिनिस्टर्स असतात, उपमंत्री असतात, असे बरेचसे राज्यमंत्री असतात. या सगळ्यांचं मिळून 50 ते 70 एवढे मंत्री आपल्या लोकसभेमध्ये असतात. मग इथे अशी घटना दुरुस्ती करण्यात आली की या मंत्र्यांच्या संख्येवरच बारिंग टाकण्यात आलं. पण त्यासाठीची घटना दुरुस्ती आहे 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आली होती. ओके. त्यानंतर कॅबिनेट या शब्दाचा प्रयोग मूळ घटनेत करण्यात आला नव्हता. हे विधान सुद्धा बरोबर आहे. कॅबिनेट, आपल्याकडे कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री कोण आहेत ते तुम्हाला माहितीच असतील. जे महत्वाची खाती आहेत ती ज्या मंत्र्यांना दिली जातात त्यांना आपण म्हणतो कॅबिनेट मिनिस्टर्स. ओके. आणि त्या मंत्र्यांचं मिळून तयार होतं कॅबिनेट. पण कॅबिनेट असा कोणताच शब्दप्रयोग आपल्या मूळ घटनेमध्ये केला नव्हता. पण पुढे जाऊन जेव्हा 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली ना त्यावेळेला 1978 मध्ये कलम 352 मध्ये परीक्षेला यावर प्रश्न विचारला गेलाय की आपल्या घटनेमध्ये कॅबिनेट या शब्दाचा प्रयोग कोणत्या कलमामध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये करण्यात आलाय. तर तुम्ही तिथे 74 किंवा 75 किंवा कलम 75 असं लिहून याल. तर कलम 75 मध्ये जरी पूर्ण कॅबिनेट बद्दल आपण इथे अभ्यास करतोय मंत्रिमंडळात पण याचा उल्लेख नंतर झालेला आहे 44व्या घटना दुरुस्तीने. ते पण कुठे केलेला आहे तर कलम 352 मध्ये. ओके. पण तिथे सुद्धा असं काही एक्झॅक्टली कॅबिनेट कसं असणार आहे काय असणार आहे असं सांगितलं नाहीये. फक्त सांगितलंय
कलम 75 मध्ये जे नियुक्त करण्यात आले पंतप्रधान आणि कॅबिनेट दर्जाचे इतर मंत्री यांची परिषद, एवढंच लिहिलेलं आहे. ओके, पुढचा आता सेंटेन्स बघूया आपण. कॅबिनेट समित्या या संसदेत घटनात्मक यंत्रणा म्हणून काम करतात. अजिबात नाही. कॅबिनेट समित्या घटनात्मक यंत्रणा किंवा संविधानिक यंत्रणा कशा होतील, कारण की कॅबिनेट असा शब्द किंवा आपण म्हणू शकतो की तसा उल्लेखच आपल्या राज्यघटनेमध्ये नाहीये. ओके, कॅबिनेट समित्यांचा उल्लेख घटनेमध्ये कुठे केलाय की अशा कॅबिनेट समित्या असल्या पाहिजेत किंवा काही नाही. त्यामुळे या ज्या समित्या आहेत त्या एक घटनाबाह्य एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल यंत्रणा आहेत, पण कामकाज नियमांमध्ये त्यांच्या स्थापनेची तरतूद ही करण्यात आलेली आहे. ओके, या समित्या काय असतात तर ज्या कॅबिनेट मिनिस्टर्स असतात तर त्यांच्या मिळून छोट्या छोट्या समित्या तयार होतात काहीतरी स्पेसिफिक रिझन्ससाठी, त्याच असतात कॅबिनेट समित्या. ओके, तर आता इथे आपण सगळे प्रश्न बघितलेले आहेत. आपले 10 प्रश्न कव्हर झालेले आहेत. तुम्हाला इनफॅक्ट या लेक्चर मधून कंपॅरेटिव्ह खूप इझी प्रश्न सुद्धा वाटले असतील. खूप लहान टॉपिक आहे, खूप इझी टॉपिक आहे. एकदम लक्ष देऊन तुम्हाला बघितलं असेल तर ऑलमोस्ट आपला पूर्ण पंतप्रधान आणि जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं जे सगळे पॉइंट्स आहेत ते या लेक्चरमध्ये क्लिअर झालेले आहेत. ओके, पण तुमचं रीडिंग तसंच ठेवत जा. फक्त आपण लेक्चर्स बघतोय, यामधून आपलं जास्तीत जास्त कव्हर होतोय, म्हणून फक्त लेक्चर्सवर डिपेंड राहू नका. तुमचं रीडिंग तसंच ठेवा, क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस तशीच ठेवा. इनफॅक्ट विजन स्टडीवर एव्हरी वेनसडे तसंच डेली टेस्ट होत असते. सॅटर्डेला सुद्धा स्टनिंग सॅटर्डेमध्ये सुद्धा टेस्ट होत असतात वेगवेगळ्या सब्जेक्टच्या. तर ट्राय करत जा. या जास्तीत जास्त टेस्ट कंडक्ट करण्याचं एक्झाम जवळ आलेली आहे. जेवढ्या तुम्ही जास्त टेस्ट कंडक्ट कराल तेवढंच जास्त तुमचं नॉलेज आहे ते वाढणार आहे, तुमची तयारी किती झाली आहे ते तुम्हाला समजणार आहे. ओके, मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा अशाच एखाद्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.